महत्त्वाच्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा. 1. ॲड्रेनलिनचा केवळ 1 डोस द्या आणि एनाफिलॅक्सिसची हाताळणी करण्यासाठी रुग्णाची रवानगी सुसज्ज आरोग्य संस्थेत केंद्रात करा. 2. आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकाऱ्याला रुग्णाचे नाव, वय, तारीख, वेळ, ठिकाण, ॲड्रेनलिन कुठे व किती प्रमाणात दिले आहे यासारखी तपशीलवार माहिती द्या. एनाफिलॅक्सिसच्या प्रारंभिक हाताळणीचा शेवटचा टप्पा म्हणजे संशयित एनाफिलॅक्सिसचे दस्तऐवजीकरण किंवा नोंद करणे. आधी सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय अधिकाऱ्याला या केसची माहिती त्वरित देणे ही आपली जबाबदारी आहे, जेणेकरून त्याला व तिला गंभीर किंवा अतिगंभीर स्वरूपाची AEFI CRF द्वारे DIOला कळवता येईल. नंतर आपल्याला लसीकरणाच्या कार्डावर ठळक अक्षरात संभाव्य वा निश्चित एनाफिलॅक्सिस रिॲक्शन अशी नोंद करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की पुढील लसीकरण केवळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार ॲड्रेनलिन व इतर जीवन संरक्षक उपकरणे उपलब्ध असलेल्या रुग्णालयातच देण्यात यावे. आता आजचे चर्चासत्र संपण्यापूर्वी मी तुम्हाला एनाफिलॅक्सिस किटच्या एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाची माहिती देते आणि तो म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या एनाफिलॅक्सिस किटच्या तिमाही प्रमाणपत्राचा मसुदा. हा मसुदा असा असतो: